संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी ते 2 एप्रिल या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये होणार. किरेन रिजिजू यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी गुजरात इथे सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. विशेष ड्रोन शोची करणार पाहणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सभा. नियोजनबद्ध पद्धतीनं शहरांचा विकास करण्याचं आश्वासन. मुंबईच्या विकासासाठी नगर विकास खात्यातून आवश्यक तेवढा निधी देणार. चेंबूरच्या सभेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं मतदारांना आश्वासन. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत पुण्यासाठीचा राष्ट्रवादीचा जाहीरनामा केला प्रसिद्ध. स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनाचं दिलं आश्वासन. सरकारमध्ये राहून परस्परांवर टीका करणारे पक्ष बेगडी असल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी पक्षांना दिलं सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान. भारतसारख्या तरुण देशातून राजकीय क्षेत्रात युवा नेतृत्व तयार करण्याचा विकसित युवा नेता संवादाचा उद्देश. युवा संवादाच्या उद्घाटन प्रसंगी मनसुख मांडवीय यांचे उद्गार. आणि निहाल सरीननं टाटा स्टील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावून रचला इतिहास. विश्वनाथन आनंद, अर्जुन एरिगेसी विरुद्ध सारख्या दिग्गजांवर टाकलं मागे.